हे बघा मित्रांनो, आपल्या शाळेचा गेट, वरची मूर्ती, कमान, पूल आपला बसायचा करायचा. हे बघा, म्हणजे तिथे पाणी थांबलेलं आहे. आता इकडे गाडी पार्किंग, अशोकाचं झाड, गार्डन. इथं घसरंड्या होत्या बाबा पहिलं, आठवा ज्यांनी ज्यांनी घसरंड्या खेळले त्यांनी. व्हॉलीबॉलचा ग्राउंड, आणि इथं पीटी घेते ते बघा, गॅदरिंग होती ती आपली. काय खेळत होतो आपण सगळं पोरं, कोण क्रिकेट खेळत होतं, कोण काय खेळत होतं. क्रिकेट खेळायचं आपलं क्रिकेटचं ग्राउंड. तिकडं नंतर हे केलं बघा, तिकडं सर्वात खाली म्हणजे आपण छोटे वेळा सर घेऊन जाते बघा आपण त्याला कबड्डी खेळायला. बाबा इथं कबड्डी खेळत होतो आपण. त्या दिवस पहिलीची आठवण केलं काय भारी वाटतं बघा. आता काय व्हावं पहिलं. आणि इकडं मुली खेळते त्या मुली. पाठीमागे दाखवतो मग खो खोचा ग्राउंड मुलीचा. मुलाचा काही इकडं होता अजून पण आहे. झूम करून दाखवतो तुम्हाला. हे दोन खांब आहेत बघा, हे खूप पचस आहेत मुलांचे. गॅदरिंगचं घ्यायचे. इथं डान्स घेऊन कोण कोण केलं डान्स, मी तर नाही केला बाबा. नाटकात पिटकात लय भाग घेतला मी तर. आणि हे खो खोचं ग्राउंड, इकडे स्पर्धा होत्या तेव्हा सगळ्या खो खोच्या आपल्या पाठीमागे. मुलीचं खो खोचं आहे आपल्या वर्गात. मुलींना असे सगळेच होते. बरंच ते शशिकला असे बरेच आपल्या वर्गातले बी होते म्हणा ग्राउंड. आणि आपण 9वी असताना आपण जिंकलो होतो. भरपूर वेळा जिंकलंय. त्याच्यामध्ये सचिन त्यान होता जास्त पळायला खो खो मध्ये आपल्या. चला गेट मध्ये एंट्री करतो तुम्ही. त्या दिवशी आपल्याला जायला मिळालं नाही, आज जायला मिळालं. आणि गेट पण उघड आहे बरं का, वर्ग उघडे आहेत अजून बरेच. एक उघडा आहे, स्टाफ रूम आहे का की मुख्याध्यापकाचं. आणि इथं मुख्याध्यापक. अजून काय वर्ग दाखवतो. स्टाफ रूम आहे बघा. आता शिक्षकांना बसायला केलंय म्हणून. माकड आता फिरून बसले रे, आज फिरून बसले माकड. 7वी बंद आहे. बाकीचे वर्ग सगळे बंद आहे. जे वर्ग चालू आहे त्याच्यामध्ये घेऊन जातो तुम्हाला. बोला आपला वर्ग कुठं बसतो तर आठवणकार वर्ग, 8वीचा वर्ग आहे. त्याच्यामध्ये आपण लई मस्ती केलेली 8वीमध्ये. त्याच्यामध्ये मी मोठा वेळा तासाला मॉनिटर होतो बघा. मी म्हणजे तू करून घेऊ यांना तसं दे. बरंच काय केलंय. फॅन बसवलंय. इकडे काय ते साऊंड फॅन वगैरे
हे सगळे आपल्या वर्गातल्या मुली इथं बसायचो आपण सर. मुली बसायची इकडं, इथून काही बसायची, इकडे मुलं बसायची. पहिल्या बेंचला, दुसरी बेंच, असं बरेच आपण सगळे मित्रमैत्रिणी. समीर पटेल, महबूब शेख, परत फयाज, शर्णाप्पा, ओमकार, अमृत जोंधे, गौराम कांबळे, रोहित रेड्डी, नागेश बुद्धी, सूरज कांबळे, प्रदीप शिंदे, प्रदीप फोगाडे, आकाश गवळी, तुकाराम गरुड, शेवटला अत्यंत मुलगा हा त्याचा बेंच शेवटचा. कारण त्याला कुठलाही प्रश्न विचारता त्याला काही येत नव्हतं, म्हणून तो शेवटला बसत होता. सगळ्यांना फिलिंग वाटली पाहिजे, म्हणजे असं वर्गात येऊन बसला असं वाटलं पाहिजे. इकडं मुली बसायची, स्नेहा नाकडे, नम्रता नाकडे, प्रिया बिराजदार, प्रीती बिराजदार, रंजना बिराजदार, प्रिया तनुजा शिंदे, फातिमा शेख, भाग्यश्री कावाले, हे अजून वाडीच्या बरेचसे काही मुली आहेत. काय आता नाव आठवत नाही. शशिकला कालांबळे, तनुजा पवार काहीतरी होतं, अंबिका इब्राहिमपुरी फर्स्ट आलेली आपल्या वर्गात. आठवावर झाला की आपण कसं यायचं, असं वेळ घालवायचा यावर. सगळी फिलिंग वाटली पाहिजे. परत पुढच्या वर्गात जातो. परत एकदा अंबिकाचं नाव घेऊन घ्या बाई. तुझं नाव घेऊन घे बाबा. म्हणजे आपल्या बॅचची शाळा चालू झाल्यापासून नाव आहेत. किती नंबरची? 54, 45, 45 नंबरची 2014. दहावीच्या वर्गात आलो वगैरे. वाघ माणसं जे अक्षर आठवले नाही, काही तुला शिकवलं तरी वाघ माणसं तसंच आहे, काहीच बदल नाही. जसंच्या तसं आहे. आठवून या सगळ्यांनी वर्ग आठवला पाहिजे, सगळ्याला फिलिंग द्यायला पाहिजे. आपल्याच बॅचच्या नाही, पुढच्या दुसऱ्याही बॅचच्याला असं आठवलंच पाहिजे. ऑफिस होतं आठवत आहे का? मुख्याध्यापकाचं ते ना ऑफिस होता बघा. तिथून आपण जात होतो, असं फिरून जात होतो जरा, असं क्रॉसमध्ये तिकडे जात होतो. तिथं ऑफिस होतं मुख्याध्यापकाचं. काय बी झालं की आपण तिकडे जातो. इथून फिरून इथं समोर एक फळा होता, त्याच्यावर काय बी लिहायचं. एक कट्टा होता, आपण तिथं थोडं बसायचं, करायचं. इकडं पण काय होतं, पहिले इथं जरा हे झाडं नव्हते, बारीक होते, आणि इथं आपल्याला जेवायला वगैरे इथं बनवत होते. इकडं नव्हतं पहिलं, इकडं होतं. इथं जेवायला होतं आपल्याला. आणि हे अन्नाचे तवा नव्हतं, नंतर झालं हे सगळं. आणि इथं वर थांबल्यात का, तर पोराच्या ठिकाणी होता बघा आपला ऑफिस. मुख्याध्यापकाला त्यांना भेटायला जायचं. सुंदर माळायचे तिकडे एक ऑफिस, 2
होते. स्वामी सर होते तेव्हा आपल्या वेळेस मुख्याध्यापक. आणि हे ग्राउंड इथं मी थांबायचो. आपला वर्ग इथं यायचं 10वीचं. पहिलं सुरुवातीला मीच थांबायचो, सर्वात लहान. आठवा तिकडं मुली थांबायच्या, इकडं